च्या अनौपचारिक गप्पांमध्ये। आणि आता यानंतर थेट जाऊयात हसन मुश्रीफ बोलतायत तिथे। म्हटलंय की हे प्रकार पहिल्यांदाच नाही घडत, त्याच्या आधी सुद्धा घडलेला आहे। हा आरोप फार मोठा आहे। आता काय झालं की ज्यावेळा एखादा असा मृत्यू होतो त्यावेळी लोक संतप्त झालेले असतात आणि त्यावेळेला त्यांच्या भावना अनावर असतात, कारण हा एक तरुण गेलेला आहे। आता वास्तविक ज्या त्या वेळेला तक्रारी झाल्या असत्या तर आपण नक्की चौकशी केली असती, म्हणजे ह्या संदर्भामध्ये आपण आता चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। आज दुपारी बैठक आहे आणि निश्चितपणे जे ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आम्ही करू। सर, आपण जर बघितलं तर अनेक रुग्णालयं आहेत तिथे अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात। मग ठाणा असेल, मंत्री हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलतायत। काही रुग्णालयांसंदर्भात आणि एकूणच त्यांच्या विभागासंदर्भात, खात्यासंदर्भात पत्रकार त्यांना प्रश्न विचारतायत। दोषींवरती कारवाई करणार असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेलं आहे। त्याच्या महायुतीच्या शासनाने जे लोकोपयोगी कामं केलेली आहेत आणि विशेषतः विकासासाठी प्रचंड काम जे केलेलं आहे ते मुद्दे घेऊन जाणार आहोत। आणि जे महत्त्वाचे घटक आहेत राज्यातले, मग शेतकरी असेल, महिला असतील किंवा दिव्यांग लोक असतील, या सगळ्यांच्यासाठी ज्या योजना आम्ही आखलेल्या आहेत त्याची माहिती देणे आणि लोकांची जनजागृती करण्याचं काम आम्ही करणार आहोत। एकीकडे तुमची जनसन्मान यात्रा सुरू होते तर दुसरीकडे दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक चालू आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याबाबत चर्चा जी आहे उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील त्यांच्यासोबत होताना पाहायला मिळतात। कसं बघताय तुम्ही या तर आता हे बघा, निवडणुका म्हटल्यानंतर सगळ्याच पक्ष हे आपापली तयारी करणार, आपापले त्यांचे उमेदवार, त्यांच्या आघाड्या, त्यांची उमेदवारी निश्चिती, जागा वाटप हे सगळं होणार, हे अपरिहार्य आहे। आता निवडणुका राहिल्याच किती दिवसावर, त्यामुळे हे करत राहणार, आम्ही करत राहू, ते करत राहू। शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा उद्या शिवस्वराज्य यात्रा जुन्नर येथून सुरुवात होत आहे। कसं बघता, इकडे अजितदादांची यात्रा, दुसरीकडे पवार साहेबांची, कुठेतरी काउंटर करण्याचा सगळेच पक्ष करतील ना। आता भारतीय जनता पक्ष काढेल, शिवसेना काढेल, हा सगळेच काढणार ना। सर, मला महत्वाचे काल महत्वाचे आता मुख्यमंत्री पदाला जास्त म्हणजे मानतायत किंवा मुख्यमंत्री पदासाठी मागणी करतायत, तर ह्याकडे तुम्ही कसं पाहता? आता आम्ही काय बघायचं, तर त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे। आणि महाविकास आघाडी बघा, कुठेही मी सांगू तुम्हाला, जास्तीत जास्त जागा कोणाच्या येतील त्याचा मुख्यमंत्री होईल, किती असलं तरी। सर, माझा प्रश्न असा आहे, महायुतीचा हाच फॉर्म्युला असेल, सगळीकडेच फॉर्म्युला हाच असेल। सर, प्रश्न माझा असा आहे की ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर अजित पवारांनी काल एक मोठं विधान केलेलं आहे। जर देवेंद्र फडणवीस मला बोलले असते की मी मुख्यमंत्री तुम्हाला करतो तर पक्षच घेऊन आलो असतो, असं बोलल्यानंतर आता चर्चा सुरू झाल्या की मिश्किलपणे जे बोललेलं वाक्य होतं तरी देखील अजित पवारांसंदर्भात विरोधी भास निर्माण केला जातोय। म्हटलं जातं की अजित पवारांच्या मनात अजून देखील आहे पक्ष पूर्ण आणण्याचा, याविषयी काय सांगा? तो त्यांनी केलेला विनोद होता। खतखत बघा, प्रत्येकाला मुख्यमंत्रीपद मिळावं हे साहजिक आहे आणि त्यांनी सांगताना सांगितलं बाबा मी 90 बॅचचा आहे, सिनियर आहे, तर मला मिळालं नाही, हे विनोदाचा भाग आहे। आणि अजितदादांना असे मिस्किल विनोद करण्याची सोय आहे। याचा अर्थ राष्ट्रवादीतील काही बडे चेहरे ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या संपर्कात आहेत म्हणायचं? ते मला काय माहिती नाही। सर, एक शेवटचा प्रश्न, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, या बैठकीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वित्त विभागावर नाराजी व्यक्त केली अशी माहिती। नाही, वित्त विभागावर काही नाराजी व्यक्त केली नाही, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, परंतु तो त्यांचा प्रस्ताव जो होता तो वित्त विभागाकडून तपासून आला नव्हता। त्यांचा प्रस्ताव हा चांगला होता, परंतु आता होईल ते राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत ते आठवड्या पैसे नाही, त्यांनी 99 युरियाचा होता विषय, पैशाचा नव्हता। सेंट जॉर्ज मंदिरची
चौकशी समिती नेमली आहे ती समिती नेमकी कोणाची असणार आहे, त्यात कोण कोण असणार आहे, कशा पद्धतीनं या ती समितीचं दुपारी मिटिंग झाली की आम्ही जाहीर करू. धन्यवाद.